माणूससाठी आणि मास्टरसाठी आणि हा प्रदेशसाठी हे अभियानाची बात आहे आणि ते लोक बरोबर येत आहे ना, ते आमच्यासाठी चांगलं आहे. आणि जय गुजरात बद्दल काय सांगायचं? जय गुजरात बद्दल काय? जय गुजरात आता मी काय बोलू, ते पॉलिटिशियन आहे है ना, त्याला त्यांच्या काय युती आहे त्यांच्या बरोबर, त्याला हे बोलायला लागेल है ना. ते अमित शहाच्या समोर ते काय जय गुजरात नाही बोलू शकत असं आहे ना, है ना. तर त्यांना त्यांच्या बरोबर चालायचं आहे, त्यांच्या बरोबर जायचं आहे, तर त्याला जय गुजरात बोलायलाच लागेल ना. पण इथे मराठी प्रत्येक ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येक आली पाहिजे. बाळासाहेब ठाकरे नंतर जर जर गाडा कोण सांभाळत असेल तर राजसाहेब आणि उद्धव साहेब हे एकत्र येऊनच पुढे लढा येऊ शकतात. आणि महाराष्ट्राला हे गरज आहे की येणाऱ्या काळामध्ये जर ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे आणि टिकणारच. त्यासाठी प्रत्येक कोणी उत्तर भारतीय त्यांना मराठी आलीच पाहिजे. जर नसेल येत तर ते शिकलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जर उगाच विनाकारण एखादं दोन करून काही वेगळं कृत्य करू नये. तर आमचा एवढाच सल्ला आहे, हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कोणी राहील कुठलाही उत्तर प्रदेश, त्यांना मराठी अगोदर शिकावं आणि जे काही कृत्य करतील त्यांना महाराष्ट्र नवनवीन सिनेमा जे मराठी काय आहे आणि महाराष्ट्र नवनवीन सिनेमा काय आहे ते दाखवल. आणि ठाकरे ब्रँड हा शेवटपर्यंत श्वासापर्यंत हा महाराष्ट्रामध्ये जिवंत राहिला पाहिजे आणि जिवंत राहणार आहे. आणि MNS चे जे कार्यकर्ता आहेत, जे दादागिरी करतात, ते उत्तर भारतीला मारतात, त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचे? चुकीचे आहे काय आहे? नाही, त्यामध्ये दोन बाजू नाण्याच्या अशा आहेत की पहिली गोष्ट, जे उत्तर भारतीय आहेत तर ते महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्र लोक आहेत तर अगोदर मराठी माणसाचा हक्क आहे. तर नंतर मग ते उत्तर भारतीय असेल कोणी असेल कुठल्याही देशातला असेल तर पहिला हक्क हा मराठी माणसाचा आहे. तर दुसरी गोष्ट, तर ते बाहेरून लोंढे जे येतात त्यांना कळायला पाहिजे की बाबा आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय, की मराठी माणसं तोंडातला घास विसरून घेतो, अगोदर आपण धंदा पाणी करतोय, केलं पाहिजे. आपण कायद्याला संविधानाला धरून केलं पाहिजे. उगाच कोणातले मराठी माणसाला डिवचून ते धंदा करू नये आणि काहीतरी बोलून वेगळं डिवचू नये. ह्यासाठी त्या उत्तर भारतीयांचं खूप मोठं नुकसान त्यांच्या पायावर करून घेत आहेत. पण जे मारतात ते चुकीचे आहे की काय? नाही, जर त्याने चुकलं तर मारणं हे योग्य असं मी समजतोय. जर काही जर उगाच मारहाण करत असेल तर ते काहीशी ते एक चुकीची पद्धत आहे. जर उगाच मारत असेल तर तो दोष असेल तर मारणं ठीक आहे, तर चुकीचं जर बोलत असेल तर ते अवघड आहे. आपण बघतो महाराष्ट्रामध्ये जे बाहेरून आले त्यांचा धंदा वगैरे जास्त आहे, तर मराठी माणसं पाठी राहिलंय, त्यांचा धंदा नाही, ते लोक दुसऱ्यासाठी काम करत आहे. माणसाची चुकी आहे की त्या लोकांना आले बसले काय तुमचा प्रश्न मला रिपीट करा, तुम्ही समोर काय बोलत महाराष्ट्रामध्ये अच्छा. आपण बघलं तर बाहेरचे लोक जास्त येऊन त्यांचा धंदा वगैरे आहे, बरोबर आहे. आणि मराठी माणसाचं एवढं काय नाही. अच्छा, तर त्यावर तुम्ही काय बोलणार? आपण ऍज मराठी माणसं कुठे चुकलंय? नाही, मला मुळातच सांगायचं आहे तर हा छत्रपती शिवाजी महाराजपासून आपला महाराष्ट्र हा देश हे महाराजपासून अगोदरपासून स्वराज्य निर्माण केलेलं आहे मुळातच. तर इथं भर न येऊन येण्याचं कारण हे देशातील संविधान अगोदर तुम्हाला मान्यता देतं. कोणताही व्यक्ती असू दे, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा, तर ते कोणी असू दे त्यांना अधिकार देतो. त्यामुळे संविधान काय म्हणतं आपलं, कोणताही जर व्यक्ती येत असेल तर ते करून खाऊ दे आणि ते स्वतःच्या पायावर उभं होऊ दे. पण इथं येऊन दादागिरी आणि उत्तर भारतीयाची दादागिरी इथं मुळीच खपून घेणार नाही. कारण का, जर त्यांना धंदा करायचा असेल तर मराठी शिकावंच लागणार आहे आणि मराठीतच बोलावं लागणार आहे. कारण का, जर त्यांनी मराठीत बोलले तर त्यांना उलट आमच्या मराठी माणसं त्यांना सपोर्ट करतील, जेणेकरून धंदा रुपये 10 रुपये ते वाढू शकतील. ह्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्र सेवा असेल, उद्धव साहेबांची शिवसेना असेल, प्रत्येक गट तरी आम्ही त्यांच्या मागे राहू. पण त्यांनी व्यवस्थित महाराष्ट्राचे जे कायदे आहेत, जे कलमात जे संविधान आहे त्यानुसार वागलं पाहिजे आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही हे आम्ही अपेक्षा, जर त्यांनी व्यवस्थित धंदा केला तर. हे दोन्ही बंधू एकत्र येणार हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आज 18 वर्षानंतर साकार होत आहे. मला वाटतं मराठी माणसाच्या मुद्द्यावर आज दोन बंधू एकत्र येते हे महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब आहे. एवढंच मी बोलू. काय म्हणलं? आम्ही ठाकरे फॅमिलीसाठी आलो. आणि उद्या गुजरातीचा नारा गाजवला, त्यावर तुम्ही काय सांगता? महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनी आपला मराठीचा अभिमान बाळगावा एवढेच मी बोलेन, बाकी काही. आणि महाराष्ट्रामध्ये जे उत्तर भारतीय व्यक्ती हा, त्यांनी मराठी शिकलं पाहिजे. त्यांनी जिथं राहायचं आहे, तुम्हाला व्यवसाय करायचा आहे म्हटलं मराठी शिकलं पाहिजे, मराठीला सहकार्य केलं पाहिजे.
एवढीच माझी. तुम्हाला माणसाचा काही विरोध नाही. तुम्हाला माणसाचा काही विरोध नाही, फक्त मराठी यायला पाहिजे. हो, मराठी यायला पाहिजे. महाराष्ट्रात आपली मराठी चालली पाहिजे. एकत्र येणार त्या 18-20 वर्षी तुम्हाला काय सांगायचं? खूप अतिशय खूप चांगली गोष्ट आहे की दोन्ही बंधू एकत्र येत आहेत, कारण की ही खूप वर्षापासून आणि जसं की मी बघतोय लहानपणापासून तर आतापर्यंत, तर मी खूप या गोष्टीमध्ये पहिले एवढं सक्रिय नव्हतो आणि आता या गोष्टीमध्ये सक्रिय व्हायला मला खूप म्हणजे आवड निर्माण होती या गोष्टीची. आणि जसे की दोन्ही बंधू एकत्र येतात, तर हे खूप स्वप्न होतं पहिले की मराठी माणसांचं की दोन्ही बंधू एकत्र यावे आणि या महाराष्ट्राचे जे मराठी माणसं आहेत त्यांचं जे पण काही अडथळे निर्माण आणि जे काही प्रॉब्लेम क्रिएट होतात त्यांच्यासाठी ते खूप हेल्पफुल आहे इन फ्युचरसाठी. आणि मराठी माणसाचा एक पाया ठसा एक खंबीरपणे उमटवला जातो. जसं की मी हे माझ्या असं लक्षात आलं की ही जी आपली गांधी टोपी जी आहे, आपण जे सुसंस्कृत जसं की आपण बघतोय की ही संस्कृती गावचे आपले जे वयस्कर ज्येष्ठ नागरिक आहेत तेच ही गोष्ट निर्माण करत आहे. त्यामुळे आपण मला असं वाटतंय की तरी आपण ही गोष्ट या माध्यमातून आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे. आज दिवाळीचा सण आहे, आमचा मराठी माणसांचा सण आहे आणि मला वाटतं महाराष्ट्राला काळाची गरज आहे. म्हणून महाराष्ट्रावर प्रेम करणारे मराठी माणसाने एकत्र येणं पाहिजे आणि जे परप्रांती आहेत ज्यांना महाराष्ट्राबद्दल खरं प्रेम आहे त्यांनी आतापासून सुटावं, नाही तर त्यांनी मार्ग मोकळा द्यायचा. आम्हाला फक्त एवढंच बोलायचं की तुम्हाला हिंदी बोलायचं असेल बोला, मराठी येत नसेल तर नका बोलू, पण मराठीबद्दल तुम्ही जर चुकीचे वागणूक आणि चुकीचे काहीतरी स्टेटमेंट करत असाल ते खपून घेतलं जाणार नाही. महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर भारतीय संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती तुम्हाला जपायला लागेल एवढी त्याबद्दल एकच बोलायचं की मराठी आमदार खासदार यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे, लक्षात घ्या. तुम्हाला जय गुजरात बोलायला लागतंय याचा अर्थ कुठेतरी मराठी माणसाचं खचीकरण होत आहे नक्कीच. त्यामुळे मराठी आमदार खासदारांनी आतापासून सतर्क राहायला पाहिजे, स्वतःसाठी खड्डा खोदू नये, मराठी माणसाच्या मागे ठामपणे उभे राहा. पक्ष येतील जातील, कळलं की नाही, सत्ता बदल होईल, सत्ता जाईल, विरोधी पक्ष राहील नाही जाईल ते सगळं राहील, पण मराठी माणसासाठी एकजूट राहा. फक्त तुमच्या जातीसाठी कुठल्या तरी आपण नगरसेवक म्हणजे नगरसेवक येतील तुमच्या जात गिरवी ठेवून असं कुठे कृत्य करू नका असं माझे विधान. मराठी आपण महाराष्ट्रामध्ये जो भारतीय संस्कृती महाराष्ट्रीय संस्कृती जपायलाच पाहिजे. कोणी असू दे, मग कुठल्या जाती धर्माचे असू दे, मग ते दिवाळीचे सण असू दे, गणपतीचे सण असू दे, दहीहंडी असू दे, या सगळ्या गोष्टी आपण अवलंबत यायला पाहिजे. त्यामुळे मराठी माणसाचे खंबीरपणे सर्व जे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे राहतात त्यांनी संस्कृती अजवली पाहिजे. मी महाराष्ट्र सेनेचा पदाधिकारी आहे. मराठी माणसं पहिलं मराठी माणूस नंतर पक्ष, लक्षात घ्या. त्यामुळे मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही सगळं तत्पर राहायला पाहिजेत आणि सर्वांनी एकजूट राहायला पाहिजे. गलत तरीके से उसके जिनके जो वोटों पे था, जो मन में था वो वोटों पे आ गया. 18 साल बाद दोनों को एक साथ अरेस्ट किया गया। बहुत अच्छी बात है और सिर्फ आज एक साथ एक व्यासपीठ पे नहीं आ रहे, एक मुद्दे को लेकर आ रहे, ये बहुत अहम बात है और मुझे लगता है यही महाराष्ट्र के लिए सामाजिक और राजनीतिक एक नांदी होगी. कधी कधी ते व्यापक देतात, कधी कधी ते मार्मिक देतात. आता ते काय भावनांनी बोलले ते मला माहित नाही. एक गोष्ट तरी नक्की आहे, एकत्रित यावं या मताशी तरी ते सहमत झाले, याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. तुमची सभा ही जिहादी सभा आहे असं ते कुठे आहेत का आज? मुंबईत गावी गेले. प्रमाणावरती सर्व मराठीवरती प्रेम करणारे या राज्यातले सर्व लोक आता एकत्रित येत आहेत. वेगवेगळे चलचित्र काढून स्वतःहून उत्साह रीतीने वाजत गाजत येत आहेत आणि मला वाटतं हीच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या सर्व मराठी भाषावरती प्रेम करणाऱ्या लोकांचा हा एकत्रितीकरण या निमित्ताने होत आणि नवीन नांदी पुढच्या काळामध्ये सामाजिक आणि राजकीय याची सुरुवात होते असं म्हटलं तर ते अयोग्य होणार नाही. परंतु सातत्यानं दोन ठाकरे एकत्रित येतात आहेत. ठाकरे ब्रँड हा राज्यात येतोय आणि त्याच वरती विरोधक मात्र टीका करताना पाहायला मिळतात. परिणय फुके काल म्हटले की या ठाकरे ब्रँडचा बँड वाजलेला आहे आणि काल एक कविता जी आहे ती वरच्या सभागृहात अर्थात तुमच्या सभागृहात त्यांनी सादर करून काय आलंय ते काही लोकांना आता त्यांनी स्पोर्ट्स पर्सन्स केलेल्या 2-3 दिवसापासून. आता हे नवीन लोक काही तयार होतात आणि त्यांना
काल ते कविता बोलले तेही ऐका. परवाच्या दिवशी सरकारमध्ये असून पण देखील आमदारांची कामं होत नाही, प्रशासन दाद देत नाही, या भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहेत. मला वाटतं ते नजरअंदाज न करण्यासारखे आहेत. तर असे काही लोक जे येत असतात, बोलत असतात, तर फार त्यांना किंमत देण्याची गरज नाही. सुधीर भाऊ असं म्हणतात आहेत की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकच पक्ष काढावा आणि त्याच्यानंतर राजकारण करावं असं